केवळ बारामतीच्याच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये काळा दिवस ज्याला म्हणतो आपण, तो काळा दिवस आज बारामतीमध्ये घडलेला आहे. त्याचं कारण असं आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे अपघाती निधन झालेलं आहे, त्यामुळं ते अपघाती निधनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. खरं तर ज्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून सुरुवात केलेला त्यांचा हा प्रवास राज्याच्या उपमुख्यमंत्री, राज्याच्या तिजोरीची चावी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होती. शेती असू द्या, शिक्षण असू द्या, आरोग्य असू द्या किंवा सर्वच क्षेत्राला त्यांनी भरीव अशी मदत करून त्या क्षेत्राला पुढे आणण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. बारामतीचा जो चेहरा मोहरा बदलण्याचं जे त्यांचं स्वप्न होतं, ते स्वप्न प्रत्यक्षात साकारलेलं आहे आणि एक वेगळं शहर म्हणून, एक आयडॉल सिटी म्हणून जे त्यांनी स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्नाची पूर्तता येत्या काही दिवसामध्ये होणार होती. त्या पद्धतीनं राज्याच्या विधानसभामध्ये, प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये, कोणत्याही विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामं झाली नसतील एवढी विकास कामं ह्या बारामती तालुक्यामध्ये, शहरामध्ये झालेले आहेत. आज केवळ बारामतीतूनच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी कार्यकर्तेच नाहीत, सर्वसामान्य नागरिक आलेला आहे. एखादा कुटुंब प्रमुख गेल्यानंतर जी अवस्था त्या कुटुंबातल्या सदस्यांची होती, तीच अवस्था आज या प्रत्येकांच्या चेहऱ्यावरती बघायला मिळते. आज दादा गेले, पुढं काय असा सवाल देखील त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. आज आपण बघतो या ठिकाणी युवक सुद्धा आहेत, युवकांची मोठी संख्या आहे. एक खमक्या नेता गेल्याचं जे दुःख आहे ते बारामतीकरांच्याच नव्हे तर या महाराष्ट्रातील संपूर्ण कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुणांच्या, आबालवृद्धांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. आज या ठिकाणी बरेच जण हळहळत आहेत. आपण ज्या ठिकाणी जे दादांचं जे पार्थिव आणलेलं आहे, ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाचा जो अतिदक्षता विभाग आहे, आपत्कालीन विभाग आहे, त्या ठिकाणी दादांचं पार्थिव या ठिकाणी सुरुवातीला अपघात झाल्यानंतर आलं. सुरुवातीला स्वप्नात सुद्धा असं वाटणार नाही अशी घटना या बारामतीकरांना पाहायला मिळाली. दुर्दैव आहे, गेल्याच 4 दिवसांपूर्वी त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रचाराचा ज्या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला आपल्या राजकीय कारकिर्दीला विधानसभेच्या सुरुवात करताना पहिला नारळ ज्या हनुमानाच्या मंदिरात फोडलेला होता, तो शेवटचा नारळ त्या ठिकाणी फुटला आणि दुर्दैवी गोष्ट म्हणजे आज या अपघातामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं. आज आपण काही कार्यकर्ते आणि या नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काय सांगाल तुम्ही? आज जसं आम्ही जन्माला आलो आहे बारामतीमध्ये, तर आमची एक बारामतीकरांची एक वेगळीच आयडेंटिटी असते महाराष्ट्रामध्ये, की बाबा बारामतीकर म्हणजे कोण, तर आदरणीय पवार साहेब, आदरणीय दादा. बट आज कुठेतरी आज आमची इथे आयडेंटिटी जी आहे, ती आयडेंटिटी आज आमची गमावली आहे. आणि आज बारामतीमध्ये एक स्वर्गासारखं वातावरण दादांनी बनवलं आणि त्या स्वर्गामध्येच आज दादा आम्हाला सोडून दादा दुसऱ्या स्वर्गामध्ये गेले. त्यामुळे या भावना ज्या आहेत, अजूनही आम्हाला खरं वाटत नाही की हे जे झालेलं आहे हे खरंच आहे की हे काल्पनिक आहे. तर त्यामध्ये वेदना ह्या नक्कीच आम्हाला आहेत. बट इथून पुढे बारामतीमध्ये जे नेतृत्व होतं, जे एक दादा होते, तर इथून पुढे दादांसारखा कुठलं नेतृत्व आम्हाला मिळेल का? दादा म्हणजे आमचा बॉस होता, दादा म्हणजे आमचा बाप होता. आणि दादा जे गेलेत ते आम्ही भावनातून व्यक्तच करू शकत नाही. इथून पुढे बारामतीचं काय होईल? मला असं वाटतं की दादा गेले, बारामतीचाही विकास थांबला आणि इथून पुढे आम्ही बारामतीकरांची एक आयडेंटिटी गमावलेली आहे. आणि नक्कीच आज बारामतीकर म्हणून आम्हाला या वेदना आम्ही कधीच विसरू शकत नाही. तुम्ही काय सांगाल? कुठून आलं तुम्ही? आम्ही कर्जतवरून आलो, मिरजगाव या ठिकाणी. महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि समाजकारणातील एक बाप माणूस गेलेला आहे. दादा गेले, आमच्या कुटुंबातील माणूस गेला झाला. असं त्यांना शब्द फुटत नाहीत. तुम्ही काय सांगाल? खऱ्या अर्थाने आज दादा जाण्याने महाराष्ट्राला आम्ही मिरजगावरून आलो, हे आमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत गुलाब काका. खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्राला नव्हे तर भारताला दुःख झालेलं आहे की आज दादा जाण्याने खूप मोठा असा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि भावना व्यक्त करता येत नाहीत. इतकं मोठं दुःख झालेलं आहे की आज खरंच विश्वास बसत नाही की आज आपल्यातून दादा निघून गेलेले आहेत. एवढं आज दादांचं निधन झालं. आज खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने बारामती पोरकी झाली. आज आमचं डोक्यावरचं जी दादांचं छत्र होतं, ते छत्र आज आमच्यातनं निघून गेले. दादा म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातला असा दादा परत होणे शक्य नाही.
तुम्ही काय सांगाल? खरं सांगायचं म्हणलं तर आज महाराष्ट्रासाठी व बारामतीसाठी काळा दिवस आहे आणि दादांचं कर्तृत्व नेतृत्व हे महाराष्ट्राला लाभलेलं होतं. असं नेतृत्व पुन्हा लाभणार नाही. दादांच्या कामाचं नेतृत्व इतकं चांगल्या पद्धतीत होतं बारामतीकरांसाठी, महाराष्ट्रासाठी. टॉपचं नेतृत्व दादांनी आजपर्यंत केलं. असं नेतृत्व पुन्हा लाभणार नाही, पण लाभावं महाराष्ट्राला. दादांचं अतिशय दुःखद गोष्ट झाली दादांच्या बाबतीत. तुम्ही काय सांगाल? कुठून आला तुम्ही? आम्ही मिरजगाव कर्जत जामखेड मतदारसंघातून आलो होतो. जसे सकाळी टीव्हीला बातमी आली आणि व्हॉट्सअपला बातम्या पडल्या की आम्ही लगेच काही आमचे जे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते होते दादांचे, आम्ही लगेच गाड्या घेऊन इकडे बारामतीकडे रवाना झालो. खरंच येताना जेवढे आम्ही बातम्या पाहत होतो, एवढे रील्स पाहत होतो ना, असं म्हणजे डोळ्याला असं थेंबच आमचा थांबत नव्हता. इतकं म्हणजे दादांविषयी आस्था होती सगळ्या महाराष्ट्राला, आम्हाला सगळ्यांनाच. जो विकास जो आहे महाराष्ट्राचा, आता जे लाडक्या बहिणीचा विषय होता तो पण दादांनीच उचललेला होता आणि दादांनी सगळ्या महाराष्ट्राला एक वेगळा चेहरा निर्माण केला होता. माझा मुलगा इथं बारामतीला शिकायला, माझी दर 15 दिवसाला इथं चक्कर होती आणि बारामतीत आलं की असं वाटतंय मी दुसऱ्या देशात आहे का कुठं. असा विकास दादांनी केलेला आहे. खरंच दादांसारखा माणूस असा कुठं आतापर्यंत होणे नाही. तुम्ही कुठून आलाय? आम्ही इंदापूर या मतदारसंघातून आलेलो आहे. दादा हा महाराष्ट्राचा एक आर्थिक कणा असून हा कणा आज निशब्द होऊन आज नाही असा झालेला आहे आणि याच्या पुढं बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही असं वाटतंय, पण होईल काय. या ठिकाणी काही महिला आहेत, महिला दाही मोकलून रडताना दिसत आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूया. ताई, कुठून आलाय तुम्ही? मी बारामती दादांच्या समोर राहते, सोसायटी पाशी सहयोग पाशी राहते. 14 वर्षाच्या लात राहत होती साहेब. साहेब आमचा भाऊ होता. दादाला सांगा ना, आवाज नाही आमच्या इथला. दादा दादा काय दादांचा काय गुणगाव. ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती आज सर्वसामान्यांपासून म्हणजे सर्वसामान्य महिला असतील, युवक असतील, या राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक आज दाही मोकलून रडताना पाहतात. खरं तर बारामतीच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा काळा दिवस आहे. राज्यामध्ये कणखर असलेला हा नेता आज काळाच्या पडद्याआड गेला, हे याचं अतीव दुःख सर्वसामान्यांसह प्रत्येकाला होतंय. धन्यवाद.